नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी म्हणजे नॉनव्हेज लव्हरसाठी एकदम मस्त आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलोय। ती म्हणजे मटन खरड्याची रेसिपी आहे की नाही, एकदम जबरदस्त आणि भन्नाट अशी। जर एखाद्या वेळेस तुम्हाला मटणाच्या वेगवेगळ्या रेसिपीज खाऊन किंवा पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की तयार करू शकता आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे। जास्त यामध्ये काही स्पेशल असे मसाले वगैरे टाकले जात नाहीत, एकदम साध्या सिंपल आणि आपल्या घरामध्ये जे मसाले असतात ना त्यामध्येच तुम्ही हे बनवू शकता आणि त्याचबरोबर झटपट अशी बनवून तयार होते। आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो स्नॅक्स साठी ना एकदम जबरदस्त आणि नंबर 1 रेसिपी। तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवताना फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, खरडा बनवून घ्यायचाय, म्हणजे हिरव्या मिरचीचा खरडा। त्यासाठी एका मिक्सरच्या जार मध्ये अर्धी वाटी ते पाऊण वाटी हिरवी मिरची टाकून घेतो। आता या हिरव्या मिरची बरोबरच यामध्ये 1 वाटी कोथिंबीर टाकून घेतो आणि त्याचबरोबर ओलं खोबरं अगदी थोडंसं यामध्ये टाकून घेतो आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरा यामध्ये टाकून घेतोय। आता मिक्सरचं झाकण लावून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचंय मिक्सरला लावून। आणि हेच काम तुम्ही खलबत्त्यामध्ये पण करून घेऊ शकता। खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं, जसा आपला हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा असतो ना त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कुटून घ्यायचं। तर आता मित्रांनो, आपल्याला मटण शिजून घ्यायचंय, ते पण कुकर मध्ये, म्हणजे एकदम पटकन शिजून जाईल। तर त्यासाठी या कुकर मध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल आपलं चांगल्या प्रकारे आणि कडकडीत असं तापलं ना, आता यामध्ये अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घेतो। आता या कांद्याला तेलामध्ये अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी, म्हणजे कांदा चांगला मऊदार असा होईपर्यंत परतून घेतो। एकदा का कांद्याला चांगला परतून घेतला ना, आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 2 चमचे जे मगाशी आपण वाटण तयार करून घेतला, म्हणजे खरडा तयार करून घेतला, तो यामध्ये टाकून घ्यायचा। आता हे सगळं अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता मित्रांनो, या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय पाऊण वाटी मटण। मटण एकदम चांगल्या प्रकारे आणि स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता हे जे मटण आहे ना, मसाल्यामध्ये तेलाबरोबर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय 5 ते 6 मिनिटांसाठी, म्हणजे मटणाच्या वरचा जो भाग असतो ना तो चांगल्या प्रकारे परतला गेला पाहिजे। आता एकदा का मटण चांगल्या प्रकारे परतून झालं ना, आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचंय आणि चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचंय पाण्यामध्ये। पाणी आणि मटण जे आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेले आहे। आता कुकरवरचं जे झाकण असतं ना ते झाकून घ्यायचं आणि गॅस आहे ना मीडियम आचेवरती ठेवायचा आणि 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत मटण मऊदार असं शिजेपर्यंत चांगलं शिजून घ्यायचंय। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय मटण जे आहे ना एकदम मऊदार असं शिजलेलं आहे। ऑलमोस्ट मी 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरच्या, त्यामुळे मस्त मऊदार असं शिजलेलं आहे मटण आपलं। आता मित्रांनो, मी इथं एक कढई घेतलेली आहे। ही जी कढई आहे ना चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का कढई कडकडीत असं गरम झालं ना, आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचंय आणि तेल पण एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचंय। आता या तापलेल्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घेतो आणि त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं टाकून घेतोय। एकदा का कढीपत्त्याची पानं तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडकली ना, आता यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आणि हा जो कांदा एकदम चांगल्या प्रकारे 5 ते 6 मिनिटांसाठी परतून घ्यायचा तेलामध्ये। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय कांदा एकदम चांगल्या प्रकारे तेलामध्ये मी परतून घेतोय। ऑलमोस्ट आता 6 मिनिट झालेले आहेत आणि कांद्याला तांबूस असा कलर यायला चालू झालेला आहे। आता या कांद्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि त्याचबरोबर मागाशी तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा खरडा। आता हा जो माझा खरडा आहे ना थोडासा बारीक झालेला आहे, एकदम बारीक अशी पेस्ट झाल्यासारखी झालेली आहे। तुम्हाला जमल्यास थोडासा जाडसर करून घ्या, मिक्सरमध्ये करा नाहीतर मग खलबत्त्यामध्ये करून घ्या। खलबत्त्यामध्ये करून घेतला तर एकदम बेस्ट। आता हा जो खरड्याचा मसाला आहे ना एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। जोपर्यंत यामध्ये तेल सुटत नाही तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडासा जास्त वेळ गेला तरी चालेल। हिरव्या मिरचीचा खरडा जो आहे ना एकदम चांगल्या प्रकारे परतून रेडी झालेले आहे। आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा। हळद आणि गरम मसाला जो आहे ना खरड्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, मिसळून घ्यायचं आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे।
आता फायनली यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे शिजून घेतलेलं मटण. मटण एकदम चांगल्या प्रकारे मऊदार असं शिजवून घेतलेलं आहे. यामध्ये टाकून चांगलं मिसळून घ्यायचं मसाल्याबरोबर, म्हणजे खरड्याच्या मसाल्याबरोबर. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ टाकून झालं की हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि खरड्याच्या मसाल्याबरोबर जे मटण आहे ना चांगलं 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. म्हणजे खरड्याच्या मसाल्यामधले जे फ्लेवर असतात ना मटणामध्ये चांगले उतरतात, त्यामुळे मटण एकदम टेस्टी आणि एकदम भन्नाट अशा चवीचा बनतो. मटण आपलं मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे परतून झालेले आहे. आता यामध्ये फायनली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायची. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला खरडा मटण रेडी झालेले आहे. पण काय आहे ना, खरड्याचा जो मसाला आहे ना मिक्सरला लावून घेतल्यामुळे थोडासा बारीक झालेला आहे. तो जर थोडासा जाडसर झाला असता ना तर एकदम भारी टेक्स्चर आला असतं. तरी पण मित्रांनो, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. टेस्टला ना एकदम जबरदस्त आणि एकदम भन्नाट असा झालेला आहे. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलेले, तर फटाफट सबस्क्राईब करा. चला आता लवकरात लवकर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मग काय मित्रांनो, कसा झालाय मटण खरडा? एकदम मस्त झालाय की नाही? चवीला एकदम अप्रतिम झालाय, एकदम भन्नाट असा झालेला आहे आणि झटपट असा तयार केलेला आहे तुमच्या समोरच, बरोबर की नाही? म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये कोणताही स्पेशल मसाला टाकलेला नाहीये. एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने तयार केलेलं आहे. तुम्ही आता बघितलेला असाल. मग काय, या विकेंडला तुम्ही पण प्लॅन करताय ना तुमच्या घरी, नक्की तयार करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात ना त्या इतरांच्या बरोबर पण शेअर करा, म्हणजे ते पण एकदम मस्तपैकी एन्जॉय करतील. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत.